नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या दारात प्राजक्ताचं झाड आहे का? असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायलाच हवा. मंडळी, तुमच्या दारात किंवा घराच्या बागेत प्राजक्ताचं झाड असेल तर तुम्ही खरंच नशीबवान आहात. कसं? चला जाणून घेऊया. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या, नाजूक केसरी देठ आणि मंद मंद सुगंध पसरवणारं झाड असतं प्राजक्ताचं. याला संस्कृतमध्ये पारिजात असंही म्हणतात. पारिजातकाचं झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं. हे झाड कुठे लावावं यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला. शेवटी सत्यभामेच्या हट्टामुळे पारिजातकाचं झाड सत्यभामेच्याच अंगणात लावलं गेलं. परंतु त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्याच अंगणात पडत राहिली. तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्यांच्या अंगणात अशी म्हणच पडली. मंडळी, पारिजात हे भारतात उगवणारं एक औषधी झाड आहे. याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावे आहेत. हे पुष्प जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. तसंच तो इतर ठिकाणी सुद्धा नैसर्गिकरित्या पाहायला मिळतो. हा पारिजात प्राजक्त म्हणूनही ओळखला जातो. हल्ली मात्र तो उपवनात तसंच घराच्या बागेतही हौसेने लावला जातो, कारण त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत असतो. ज्यांच्या घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचं झाड असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. कारण ही फुलं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणून लक्ष्मीपूजेच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात. मंडळी, इतकंच नाही तर प्राजक्ताच्या सुगंधामध्ये तुमच्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती असते. कारण त्याचा सुगंध खूप छान आहे. त्याचा सुगंध तुमचं मन शांत करतो, कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण करतो आणि तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य सुद्धा देतो. प्राजक्ताची फुलं फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता, समृद्धी नेहमीच नांदते. हृदयरोगासाठी प्राजक्त खूप फायदेशीर आहे असं सांगितलं जातं. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी 5-6 फुलांचा रस करून तो पिणं हा एक प्रभावी उपाय आहे. परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करण्यात यावा. प्राजक्ताची फुलं, पाने आणि औषधं म्हणून वापरली जातात. पारिजातकाच्या फुलांच्या वासाने तणाव व निद्रानाश दूर होतात. धन्यवाद.